आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सीमा भागात उद्या हुतात्म्यांना अभिवादन, अयोध्येतील पूजन विधी कार्यक्रमांना प्रारंभ, ब्रिक्स परिषद अध्यक्षपदासाठी भारताचे पुतीन यांना पाठिंबा, बेळगावातील बाल भगिनींनी सादर केलेली श्रीराम स्तुती लोकप्रिय ठरली, संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, हुतात्मा दिनी उद्या निपाणी बंदचे आवाहन, खानापुरात हुतात्मा दिनाच्या जागृतीसाठी फेरी, प्रभू श्रीराम राम मंदिराच्या प्रतिमा असलेली नाणी उद्या बेळगावमध्ये, उजवाड मासिकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कोकणी लोकोत्सव साजरा, अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। भाषावर प्रांत रचना करताना बेळगाव आणि मराठी बहुल सीमाभाग कर्नाटकात घातल्याच्या निषेधात उसळलेल्या जनक्षोभात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 जणांनी हुतात्म्य पत्करले। 1956च्या या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी अभिवादन करण्यात येणार आहे। हुतात्मा चौकात सकाळी 9 वाजता अभिवादन केले जाईल। हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, महादेव बारीगडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांनी 17 जानेवारी 1956 या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। या साऱ्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे। त्यानंतर रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडवर मूक फेरी निघणार आहे। त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन सभा होणार आहे। मराठा मंदिरात व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या सीमा प्रश्नावरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे। 17 ते 20 जानेवारी पर्यंत प्रदर्शन सर्वांना खुले आहे असे कळवण्यात आले आहे। अयोध्येतील पूजन विधी कार्यक्रमांना प्रारंभ। अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आजपासूनच पूजन विधी सुरू होत आहेत। 18 जानेवारीला रामलल्लांची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात येईल आणि प्राणप्रतिष्ठा समारंभ 22 जानेवारीला होईल। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंतचे सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच पार पडतील। बुधवारी रामलल्लांची मूर्ती घेऊन मिरवणूक अयोध्येत पोहोचेल। मंगल कलशात शरयू नदीचे पाणी घेऊन भाविक राम जन्मभूमी मंदिरात पोहोचतील। या संपूर्ण कार्यक्रमात 18 जानेवारीचा दिवस हा सर्वात विशेष असेल। या दिवशी गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, ब्राह्मण वरण आणि वास्तू पूजा होईल। यानंतर गर्भगृहात रामलल्ला यांची मूर्ती स्थापन केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे।
ब्रिक्स परिषद अध्यक्षपदासाठी भारताचे पुतीन यांना पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी उभय राष्ट्रातील विशेष व्यूहात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उभयपक्षीय विविध भविष्यकालीन उपक्रमांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याबाबत दोन्ही नेते सहमत झाले. यावेळी झालेल्या सौहार्दपूर्ण चर्चेत 2024 मधील ब्रिक्स परिषदेच्या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. मोदींनी या चर्चेची माहिती एक्स वरून देताना नमूद केले की अध्यक्ष पुतीन यांच्याशी फलदायी चर्चा झाली. आम्ही आमच्या विशेष व्यूहात्मक भागीदारीतील विविध सकारात्मक बाबींवर चर्चा केली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करण्यास सहमती दर्शवली. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्सच्या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही सार्थ चर्चा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेळगावातील बालभगिनींनी सादर केलेली श्रीराम स्तुती लोकप्रिय ठरली. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा हा जगभराच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यामुळे सर्वत्र विविध उपक्रमांना बहर आला आहे. बेळगावातील बालगायिका असणाऱ्या श्रीशा मोरे व स्वरा मोरे या छोट्या बहिणींनी लता मंगेशकर दीदींचे श्रीरामचंद्र कृपालू भजमन हे अजरामर भजन अत्यंत सुश्राव्य व उत्कृष्टपणे गायल्याने ते व्हायरल होत आहे. श्रीशा केवळ 4 वर्षांची तर स्वरा ही 9 वर्षांची आहे. त्या डिवाइन्स प्रोव्हिडन्स स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. इतक्या लहान वयात अवघड पण तितकेच गोड गीत समरसून अगदी सुस्पष्ट लीलया म्हटल्याने त्यांचे खास कौतुक होत आहे. संत तुलसीदास रचित हे गाजलेलं गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलं होतं. त्या मधुर गीताला पुन्हा उजाळा देत प्रसिद्ध संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी हे गीत आपल्या कन्यांकडून ध्वनिमुद्रित केलं. या गीताला विनायक मोरे आणि संतोष पुरी यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली आहे. संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडवण्यात शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन सोमवारी सकाळी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बेनके बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात संभाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधीपूर्वक पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, श्रीनाथ पवार, प्रमोद कंगराळकर, निशांत कुडे, श्रवण झुटे, मंथन कामुले, सुमित पाटील यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे सर्व सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। हुतात्मा दिनी उद्या निपाणी बंदचे आवाहन। निपाणी सीमा भागात 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन बंद पाळण्याचे आवाहन निपाणी भाग मये समितीच्या वतीने अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी केले आहे। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी उद्या बुधवार दिनांक 17 जानेवारी हा सीमा भागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। निपाणी येथे सीमा लढ्याच्या आंदोलनात हुतात्मा कमळाबाई मोहिते यांचे बलिदान झाले होते। त्यांच्या प्रतिमेचे पूजन साखरवाडी येथे सकाळी 11 वाजता केले जाणार आहे। तत्पूर्वी बेळगाव नाका येथे माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुतळ्याचे पूजन करून हुतात्मा दिनी अभिवादन केले जाणार आहे। नागरिकांनी निपाणी बंद पाळून सीमा प्रश्नाविषयी आस्था दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। खानापुरात हुतात्मा दिनाच्या जागृतीसाठी फेरी। भाषावार प्रांत रचनेत झालेल्या अन्यायाविरोधात सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर बेछूट गोळीबार करून कर्नाटक सरकारने सीमा भाग अन्यायाने आपल्या ताब्यात ठेवला। या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी कडकडीत हरताळ पाळून निषेध नोंदवा असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले। खानापूर तालुका समितीतर्फे रविवारी बाजारपेठेसह शहरातील प्रमुख मार्गांवरून लोकांना घरोघरी पत्रके वाटून हुतात्मा दिन अभिवादनाची जनजागृती करण्यात आली। आठवडी बाजारात स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट, बुरुड गल्ली मार्गे पत्रके वाटण्यात आली। त्यानंतर शिवस्मारकासमोर सभा झाली। माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मार्गदर्शन केले। प्रभू श्रीराम राम मंदिराच्या प्रतिमा असलेली नाणी उद्या बेळगावमध्ये। येत्या सोमवार दिनांक 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे। त्यात प्रभू श्रीराम, सीता तसेच राम मंदिराची प्रतिमा असलेले सोने आणि चांदीच्या नाणी उद्या बुधवार दिनांक 18 रोजी खडे बाजार येथील नामवंत आणि प्रतिष्ठित असलेल्या पोद्दार ज्वेलर्स या पेढीमध्ये दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती संचालक संजय पोद्दार यांनी दिली। संपूर्ण देशात या नाण्यांना जोरदार मागणी वाढलेली दिसत आहे। यावेळी संचालक संजय पोद्दार म्हणाले, 10, 20, 50, 100 ग्रॅम चांदीच्या नाण्याची किंमत उद्या बुधवारी मार्केटच्या रेटनुसार विक्री केली जाणार आहे। नागरिक ही नाणी घरी देवघरात ठेवण्यासाठी तसेच जवळच्या मित्र परिवारातील व्यक्तींना भेट म्हणून देण्यासाठी खरेदी करू शकतील, असे त्यांनी सांगितले। उजवाड मासिकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कोकणी लोकोत्सव साजरा। जगाच्या पाठीवर कोठेही कोकणी माणूस गेला तरी तो त्याच्या मातृभाषेवरून ओळखला जातो, असे उद्गार गोव्याचे कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काढले। ते येथील उजवाड या कोकणी मासिकाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। उजवाड कोकणी मासिकाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेंट झेवियर्स हायस्कूल हॉल कॅम्प बेळगाव येथे कोकणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात गोविंद गावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर बेळगावचे बिशप डॉक्टर डेरिक फर्नांडिस अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, भारतीय कोकणी साहित्यिका व अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा हेमा नायक, मिलीग्रीस कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन जॉर्ज फर्नांडिस, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर भूषण गावे, संपादक लुईस रॉड्रिग्ज आदी व्यासपीठावर उपस्थित होते। अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड। प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली। या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले। चंपतराय म्हणाले की अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची आणि इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली आहे। मंदिरात रामाची जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे, बाल्यावस्थेतील श्रीराम आहेत। राम मंदिरासाठी 3 मूर्तिकारांनी रामलल्लाची मूर्ती बनवली होती। त्यापैकी अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची अंतिम निवड करण्यात आली आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो
आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये 8वा वेटरन्स डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी ज्यांनी आपल्या देशाची अटळ समर्पणाने सेवा केली अशा शूर पुरुष आणि महिलांना आदरांजली वाहिली. सशस्त्र सेना वेटरन्स डे दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण या दिवशी 1953 मध्ये भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल KM करियप्पा यांनी 1947च्या युद्धात सैन्याला विजय मिळवून दिला होता. वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ आयोग अधिकारी, JCOS आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. MD चौगुले प्रतिष्ठानतर्फे 10वी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेला प्रारंभ. मन्नूर येथे कैलासवासी MD चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन 10वीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवावे असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते RM चौगुले यांनी केले. या व्याख्यानमालेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर CB पाटील यांनी हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. सुरुवातीला कैलासवासी MD चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन, बेळगुंदी साहित्य संमेलनाचे प्रकाश केणेकर यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर CB पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी तर आभार सुजाता नावगेकर यांनी मानले. विवेकानंद सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी. येथील कॉलेज रोडवरील विवेकानंद सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ऑस्ट्रेलिया येथील अभ्यास दौरा यशस्वी करून आलेली स्नेहा रामचंद्र एडके हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन प्राध्यापक दत्ता नाडगौडा अध्यक्षस्थानी होते. शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन स्नेहा हिचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला चेअरमन कुमार पाटील, रामचंद्र एडके, संचालक अरविंद कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, किरण धामणेकर, प्रशांत पाटील, सौ तनुजा प्रशांत पाटील व इतर संचालक उपस्थित होते. पत्रकार सुनील आपटे यांनी स्वरचित कविता सादर केली. विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे 11 वेळा हनुमान चालीसा पठण. विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव शाखेतर्फे शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदान आणि बेळगाव शहरातील कॉलेज रोडवरील सरदार हायस्कूल मैदानावर 11 वेळा हनुमान चालीसा पठण व महाआरती समर्पण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर विश्व हिंदू परिषद कार्यालय समिती यांच्या वतीने समरसता भवन, नर्तिकी टॉकीज जवळ, न्यू गोडसे रोड,
शास्त्रीनगर रोज सायंकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत 11 वेळा हनुमान चालीसा पठण, कलश पूजा आणि आरती असा कार्यक्रम शनिवार दिनांक 20 रोजीपर्यंत अहोरात्र 24 तास होत आहे. या भरगच्च कार्यक्रमाला रोज भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, असे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन. गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या वतीने सूचित केल्याप्रमाणे या भाषा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा मराठी विद्यानिकेतन येथे उत्साहात संपन्न झाला. मराठीचे तज्ज्ञ शिक्षक CY पाटील यांच्या हस्ते या भाषा पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओवळकर, मालोजी अष्टेकर, इंद्रजित मोरे व NC उडकेकर उपस्थित होते. मये युवा समितीच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन. बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे ही स्पर्धा घेतली जाणार आहे. 3री ते 7वी साठी प्राथमिक गट तर 8वी ते 10वी साठी माध्यमिक गट असणार आहे. सामान्य ज्ञान, मराठी, विज्ञान, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, संयुक्त स्पर्धा, महाराष्ट्र चळवळ व सीमा प्रश्न या विषयांवर सकाळी 10 वाजता ही होईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन गटासाठी दुपारी 2 वाजता स्पर्धा होणार आहे. सामान्य ज्ञान, शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा प्रश्न या विषयांवर आधारित स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी पर्यंत इच्छुकांनी नावनोंदणी करायची आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. जायंट्स परिवारतर्फे बक्षीस वितरण उत्साहात. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे अळवान गल्ली शहापूर येथील मराठी शाळा क्रमांक 19 मध्ये स्वामी विवेकानंद जयंती व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. परिवारचे अध्यक्ष किरण वेसने अध्यक्षस्थानी होते. हॉटेल व्यावसायिक नितीन पै व सदानंद तेरेगावकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर 80हून अधिक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तेरगावकर यांनी शाळेसाठी 4 पंखे भेट म्हणून दिले. यावेळी M गंगाधर, प्रवीण त्रिवेदी यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रदीप हिरेमठ यांनी आभार मानले. स्वामी समर्थ पालखी सोहळ्यानिमित्त कडोलकर गल्ली येथे उद्या महाप्रसाद. कडोलकर गल्ली येथे उद्या स्वामी समर्थ पालखी सोहळा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 वाजता पालखीचे आगमन होणार आहे. दुपारी 12:30 वाजता आरती, संध्याकाळी 5 वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे. गुरुवार दिनांक 18 रोजी पहाटे 6 वाजता महाअभिषेक, त्यानंतर 8 वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ कडोलकर गल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे. कंगराळी येथे उद्या हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमावासियांतर्फे बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 9 वाजता कंगराळी खुर्द येथील हुतात्मा बाळू निलस्कर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. नंतर कंगराळी खुर्द वेशीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर हुतात्मा चौक येथे हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, आजी माजी लोकप्रतिनिधी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ॲडव्होकेट MG पाटील यांनी केले आहे. पीपल ट्री कॉलेज येथे स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती साजरी. पीपल ट्री कॉलेज येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठाच्या युथ विंग विभागातील संगीता, अश्विनी आणि सविता या ब्रह्मकुमारी अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी मेरा भारत स्वस्थ या थीम अंतर्गत राष्ट्र उभारणीत सशक्त मन आणि शरीराची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पीपल ट्री युनिव्हर्सिटीचे डीन श्री संतोष गुरुवय्ये,
पदवी प्राचार्य अविनाश अक्की, प्राचार्य उमेश बेलगुंडी उपस्थित होते। शरण्या कुंभार हिचे राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत सुवर्णबाजी। स्विमर्स क्लब आणि ॲक्वेरियस क्लब बेळगावची जलतरणपटू शरण्या कुंभार हिने पोरबंदर गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या स्विमेथॉन 2024 या राष्ट्रीय पातळीवरील सागरी जलतरण स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना दिव्यांग विभागात 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावत अभिनंदनीय यश मिळवले आहे। पोरबंदर गुजरात येथील चौपाटी बीच येथे श्रीराम सी स्विमिंग क्लब तर्फे गेल्या 6 व 7 जानेवारी रोजी स्विमेथॉन 2024 या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। गुजरातसह विविध राज्यातील जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील दिव्यांगांसाठीच्या 1 किलोमीटर खुल्या सागरी जलतरण शर्यतीमध्ये शरण्या कुंभार प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले। त्याचप्रमाणे 5 किलोमीटर अंतराच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवले। मार्कंडेय नगर एपीएमसी येथील सामाजिक कार्यकर्त्या संतोष कला शशिकांत कुंभार यांची कन्या असलेली शरण्या ही केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याचा सराव करते। तिला जलतरण प्रशिक्षक उमेश कलगडगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेडके, नितीश कडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उजगावकर यांचे मार्गदर्शन, त्याचप्रमाणे आई वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, अविनाश पोद्दार, माणी कापडिया, लता कित्तूरकर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे। उपरोक्त यशाबद्दल शरण्या कुंभार हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। हॉकी बेळगावचा संघ म्हैसूरला अखिल भारतीय निमंत्रित कपसाठी रवाना। हॉकी बेळगावचा संघ हॉकी म्हैसूर आयोजित 18 ते 21 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय निमंत्रित कपसाठी आज निवड करण्यात आला। संघाला शुभेच्छा देण्यासाठी टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर समारंभ आयोजित करण्यात आला होता। तसेच यावेळी हॉकी बेळगावतर्फे खेलो इंडिया स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया हॉस्टेलसाठी 10 मुलींची मडिकेरी येथील निवड चाचणीसाठी रवाना झाल्या। या प्रसंगी बेळगाव शहराने भारताला 4 ऑलिम्पिक हॉकीपटू दिले असून बेळगावात हॉकीची परंपरा आज सुद्धा आहे। याकरिता हॉकी खेळाकडे लक्ष देऊन आपला प्रभाव पाडावा असे आवाहन अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी या प्रसंगी बोलताना केले। यावेळी सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, विनोद पाटील, दत्तात्रय जाधव, उत्तम शिंदे, संजय शिंदे, व्यंकटेश महारेड्डी आदी उपस्थित होते। आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 26 जानेवारीपासून। शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब आयोजित दिलीप कोल्हापुरे स्मृती चषक आंतरशालेय मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी प्रारंभ होणार आहे। टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर ही स्पर्धा होणार आहे। यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून स्पर्धा बेळगाव शहर मर्यादित आहे। मुलींच्या गटात संत मीरा, सेंट झेवियर्स, सेंट जोसेफ, फिनिक्स, डीपी स्कूल, केएलई स्कूल, ज्ञान मंदिर, तर मुलांच्या गटात संत मीरा, मुक्तांगण, केएलएस, जीजी चिटणीस, एमव्ही हेरवाडकर, ज्ञानप्रबोधन, ज्ञान मंदिर, सेंट झेवियर्स महिला विद्यालय, कणक स्कूल, इस्लामिया, केवी नंबर 2, गोमटेश, लवडेल आदी शाळांचा समावेश असणार आहे। इच्छुक संघांनी आपली नावे संतोष दळवी किंवा शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब टिळकवाडी येथे नोंदवावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे। संती बस्तवाड येथे 26 पासून क्रिकेट स्पर्धा। संती बस्तवाड येथील पंचमुखी मैदानावर 26 जानेवारीपासून ग्रामीण भाग मर्यादित श्री दुर्गा माता चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेतील विजेत्या संघाला 25,000 रुपये व चषक, उपविजेता संघाला 15,000 रुपये व चषक, याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षिसे आहेत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।